राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि मालवण दुर्घटनेवर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार या बैठकीला उपस्थित राहतील। जालन्यातील परतूर इथं आज ओबीसी संवाद यात्रा दाखल होणार आहे। सकाळी 11 वाजता ही यात्रा परतूर शहरात दाखल होणार असून परतूर शहरातून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले। दुपारी 12 वाजता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची सभा पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची कोणत्या तोंडानं माफी मागावी असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरींनी केलंय। आपण चुकतो तेव्हा माफी मागतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना झाली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मिटकरींनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर गंज चढत असल्याबाबतचं पत्र आठवडाभरापूर्वीच नौदलाला पाठवल्याची माहिती आहे। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे पत्र पाठवल्याची माहिती आहे। त्यामुळे या पुतळ्याच्या देखभालीकडे नौदलाचं दुर्लक्ष झाल्याचा प्रश्न उपस्थित होतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी न्यायालयाची मार्गदर्शक तत्व पायदळीत उडवली आहे। उंच दहीहंडी फोडून पारितोषिक मिळवण्याच्या हव्यासा पोटी थरांमध्ये 14 वर्षांखालील मुला-मुलींना सहभाग केल्याचं आढळून आलंय। मुंबईत दहीहंडी उत्सव काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 1,05,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय, तर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांकडून 21 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले, तर शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी सखी समिती स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले। पुणेकरांना भुयारी मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार आहे। शिवाजीनगर स्वारगेट मार्गाला सीएमआरएसची मंजुरी मिळालेली नसल्यानं या कामाला उशीर होणार आहे। ही सर्व प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। 2 दिवसात पुणे एसटीच्या ताफ्यातील 72 बसेस बंद होणार आहेत। जुन्या झालेल्या 72 बसेस स्क्रॅप करण्यात येणार आहेत। याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय। जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मंथैया बेडके यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि गडचिरोलीच्या शिक्षकांना हा बहुमान मिळालाय। लहान मुलांचं लसीकरण सोपं होण्यासाठी मोबाईलवर माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी हॅलो वॅक्सी हे व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू करण्यात आले। लवकरच हे चॅटबॉट मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येईल। पेशवा घराण्याचे 9वे वंशज विनायक विश्वनाथ उर्फ उदयसिंग पेशवा यांचं वयाच्या 86व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झाले। रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अनेक वर्ष ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख होते। पुण्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात नवा संघर्ष पाहायला मिळालाय। भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजप नेते माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दंड थोपटले। बालवडकर यांच्या दहीहंडी कार्यक्रमात पाटलांनी दांडी मारली होती। राज्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून सर्वदूर असलेला पावसाचा जोर ओसरलाय। राज्यभरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी 3 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झाली आहे। सांगलीत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं 5 सप्टेंबरला लोकार्पण होणार आहे। राहुल गांधींच्या हस्ते पतंगरावांच्या पुतळ्याचं लोकार्पण होईल। राहुल गांधी 5 सप्टेंबरला सांगलीत येणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे। पंतप्रधान मोदींनी सोमवारी सायंकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी फोनवरून संवाद साधला। पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी युक्रेनचा दौरा केला होता। या दौऱ्यातील माहिती बांगलादेशमधील हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल त्यांनी चर्चा केली आहे। शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे। कोपरगावचे विवेक कोल्हे आणि शरद पवार यांनी एकत्र प्रवास केलाय। शरद पवार यांनी विवेक कोल्हेंना स्वतःच्या गाडीत बसण्याची सूचना केली। त्यानंतर कोल्हे हे पवारांच्या गाडीतून रवाना झालेत। नेपाळ इथं झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील 7 जखमींना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं। आज दुपारी या जखमींची जाऊन विचारपूस केली गेली। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते। उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील काळूस इथं गेल्या 12 दिवसांपासून
शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी अन्नत्याग उपोषण करतात। गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांसाठी आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती आडमुठ्या धोरणांनी पुनर्वसनाचे शिक्के हटवण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। साताऱ्याचे आमदार महेश शिंदेंवर शशिकांत शिंदेंनी टीका केली आहे। आमदार महेश शिंदे निवडणुकीत पडणार हे निश्चित असं विधान शशिकांत शिंदेंनी केलंय। महेश शिंदे ब्राझीलवरून आल्यानं तेच उपरे असं प्रत्युत्तर शशिकांत शिंदेंनी दिलंय। 2 सप्टेंबर पासून भाजपची सदस्यत्व नोंदणी ही मोहीम सुरू होणार आहे। भाजपच्या या सदस्यत्व मोहिमेचा पहिला टप्पा 25 सप्टेंबरला संपणार आहे। सर्व विद्यमान सदस्यांना पुन्हा सदस्यत्व घ्यावं लागणार आहे। 2 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांना पक्षाध्यक्षाकडून सदस्यत्व दिलं जाणार आहे। तालिबानने अफगाणिस्तानात महिलांबाबत नवीन कायदे लागू केलेत। कडक निर्देशांनुसार महिलांना घराबाहेर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे। यासोबतच सार्वजनिक ठिकाणी जाड कपड्यानं अंग आणि चेहरा झाकून ठेवण्याचे आदेश देण्यात आले। तळोदा तालुक्यातील करडे गावातील वसाहतींमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून अन्न धान्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे योग्य तो पाण्याचा निचरा होत नसल्यानं पावसाचं पाणी थेट वस्त्यांमध्ये जात आहे। पाटकर वर्धे कॉलेजच्या क्लब वॉरियर्सनं क्विक हिल फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबरच्या सहकार्यानं एक उत्साही फ्लॅश मॉब आयोजित केली। यावेळी नृत्य प्रदर्शनाद्वारे सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांपासून आपली सुरक्षा कशी करावी यावर माहिती प्रस्तुत केली। धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सिंधुदुर्ग येथील घटनेचा निषेध करण्यात आलाय। तसंच जिल्हाधिकारी यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देखील देण्यात आलंय। धुळ्यातील साक्रीत 4 जण पुरात वाहून गेल्याची घटना घडली। वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आलं असून एक महिला अजूनही बेपत्ता आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पावसाचा जोर वाढल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। धरणाच्या 6 वक्र दरवाजातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। विक्रोळी येथील वर्षानगर इथं संरक्षण भिंतीचा भाग कोसळलाय। घाटकोपर जवळील पार्कसाइड परिसरातील घटना घडली आहे। भिंतीचा भाग कोसळल्यानं 7 ते 8 घरांना धोका निर्माण झालाय। स्थानिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे मदत मागितली आहे। सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे। सोनं 226 रुपयांनी घसरलंय आणि 24 कॅरेटसाठी 73,030 रुपये तोळा झालाय। तर चांदी 285 रुपयांनी घसरून 85,383 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।